केले होते मी कोबी आणि बटाट्याचे भजी. तर मी कोबी एकदम मस्त थिन कापून घेतले, एकदम स्ट्रेट, जसं आपण कांद्याच्या भज्यांसाठी तसे कट करतो ना, तसे एकदम शार्प असे उभे कट करून घेतले. आणि बटाटा कच्चा किसून घेतला एकदम व्यवस्थित. पाहू शकता तुम्ही कचकच कचकच कांदा कापताना नाही, इथं कचकच बोटं कापताना नाही, तो होऊन जाईल. तर मग असा उभा बटाटा किसून घेतला आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून पाहू शकता किती भारी दिसतोय. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आली बारी मसाल्यांची. तर मग त्याच्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर टाकून घेतली आणि त्याच्यानंतर लाल मिरची टाकली आणि त्याच्यानंतर हळद टाकली आणि त्याच्यानंतर मीठ टाकलं. आणि तुम्हाला पाहिजे ते मसाले टाका तुम्ही आवडीनुसार. आणि मी त्याच्यामध्ये चवीसाठी थोडा मॅगी मसाला टाकला, एकदम टेस्टी. आणि त्याच्यानंतर आपण बेसन मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये. हवं तितकं बेसन तुम्ही मिक्स करू शकता. एकदम छानसे असं तयार करून घ्यायचं मिक्सर. आणि लगेच गरम तेल झाल्यानंतर त्याच्यात सोडायचं हळूहळू आणि एकदम क्रिस्पी होऊन द्यायचे बरं का, एकदम भारी लागतं. तर मग तुम्ही नक्की ट्राय करा, नवीन रेसिपी आहे. आणि असे सुंदर फ्राय करून घ्या आणि त्याच्यानंतर मस्तपैकी होऊ द्या ते क्रिस्पी. आणि ते झाल्यानंतर माझे सगळे रेडी झाले होते, म्हणून मी एक टेस्टिंगसाठी घेत होते. मला काही रावलंच नाही, मी आधी 2-3 खाल्लेले होते, बनवूनच्या देखत खाऊन दाखवत होते. तर एवढे टेस्टी झाले होते वास कधी. मी तर 2-3 खाल्ले, त्याच्यानंतर मी भरपूर खाल्ले. तर आजची रेसिपी कशी वाटेल लाईक शेअर कमेंट.